गुड मॉर्निंग दोस्तों, नए ब्लॉग में आपका सबका स्वागत है। आज हम जा रहे हैं बागेश्वर मंदिर पवना लेक के यहाँ पे हर्षी में, राइट। तो हमेशा की तरह हमारे साथ है मिस्टर चेतन कुलकर्णी, डायरेक्टर सिनेमाटोग्राफर। तो ये बहुत ही बड़ा ऐतिहासिक मंदिर है। शायद से 8वीं सदी से या 10वीं शताब्दी से है ये मंदिर। तो एक्सप्लोर करते हैं। मैं फर्स्ट टाइम जा रहा हूँ, चेतन सर भी फर्स्ट टाइम जा रहे हैं शायद, बराबर। तो चलिए शुरू करते हैं अपनी जर्नी, लेट्स गो। तो दोस्तों हम लोग पहुंच गए हैं बागेश्वर मंदिर, जो पवना लेक में है। तो आप हमारे पीछे देख सकते हैं कि हम कहाँ खड़े हैं एग्जैक्टली। ये है वो लेक और हमारे पीछे है एग्जैक्टली वो महादेव का मंदिर, शिव जी का मंदिर। तो चलो एक्सप्लोर करते हैं फिर। यस गाइस, सामने है हमारा तिकोना फोर्ट और यहाँ पे आप देख सकते हैं तुंगे तुंगे किले, और वहाँ पे भी एक किला है। सो इन तीनों किलों के बीच में ये है महादेव का मंदिर, शिव जी का मंदिर। तो चलिए आगे बढ़ते हैं और इसका स्पेशल क्या है वो चेकआउट करते हैं।
तो दोस्तों हम लोग पहुंच गए अभी शिव मंदिर। तो हमारे साथ है यहाँ के गुरुजी। नमस्कार काका। नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि या मंदिराचा काय इतिहास आहे तेही सांगा. माझं नाव लक्ष्मण कोंडिबा गुरव. वंशम परंपरा आमच्या 50-50 पिढ्या होऊन गेलेली आहे. अच्छा हे मंदिर म्हणजे असं की हमाडी बनते अच्छा आणि स्वयंभ असल्या कारणानं 2 पिंडी. स्वयंभ पिंड आतमध्ये आहे. या मंदिराचं आख्यान असं आहे की या गावाचं नाव मढी होतं. मडी. हां. तर एक गुराख्या इथं पाणी पाजाय गुरं घेऊन यायचा. तो गुरं चारायचा. त्याच्यातली काळी गोरी गाय यायची आणि इथं पाणी प्यायल्यानंतर इथं यायची आतमध्ये. आणि आतमध्ये तेव्हा मंदिर नव्हतं. तिथे यायचे आणि धार सोडायची आपोआप. असं करता करता त्या गावऱ्यांनी सगळ्यांना सांगितलं की असं असं काय घडतं, मनुष्याने गाय दूध देत नाही म्हणून. मग तिथे आल्यानंतर हे पाहिलं ते असं असं घडलं. मग ते उकरल्यानंतर पंचक्रोशीतल्या लोकांनी ते उकरल्यानंतर तिथं हे महादेवाची पिंड आणि लिंग निघालं. सापडले त्यांना. स्वयंभू आहे सापडले. स्वयंभू आहे. तर त्या गावाऱ्याचं मंदिर म्हणजे ते मंदिर आहे. ते बघा ते मंदिर, ते लाल आहे का ते बारीकस, त्याचं मंदिर आहे. ओके. आणि आता हे येड्यावर जी विरगुळे दिसतात ना, ते वीर लोकांनी वीरपणा केलेला त्याचे ते विरगुळे येड्यावरती 28 विरगुळे आहेत. 28. हा 28 आहे. हा तो स्तंभ आहे, दीपस्तंभ आहे. अच्छा. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार 1998ला केलेला आहे. अच्छा. हा 42 फुटाचा कळस आहे. तिथे शेषनारायणची मूर्ती इथून नेलेली आहे. आणि तांब्या पितळेच्या मूर्त्या माझ्याकडं एंडोमेंट ट्रस्ट 1487-84 माझ्याकडं ट्रस्टचा नंबर आहे. अच्छा. त्या मार्फत ते माझ्या ताब्यात आहे. ट्रस्टचे मार्फत मी अध्यक्ष आहे. आणि याचा 38 गुंठे तळे. त्या तळ्यामध्ये सुंदर अशी निळ्या रंगाची कमळे उगवायची. दिवस उगवला की उगवायची आणि दिवस मावळला की मावळायची. ती मी कमळे स्वतःहून चढवलेले. इथल्या लोकांनी सुद्धा शिवमंदिरामध्ये कमळे रोजची आणून शनी चढवायची. पण 1966-65ला पाया लागला आणि 1971ला काम पूर्ण झालं आणि 72ला पाणी तुंबवलं. 73ला पाणी या मंदिरावर चढलं. यालाही मंदिरालाही जलसमाधी मिळाली आणि त्या तळ्यालाही जलसमाधी मिळाली. ते आतापर्यंत ती कमळे नाही. आणि मंदिर हे 52-56 वर्षे पाण्यामध्येच आहे. 2 महिने आपल्याला त्याचं दर्शन होतं. 2-2.5 महिने दर्शन होतं. इथे शिवाजी महाराज रायगडवरून आले त्यावेळेला इथून आपलं दर्शन घेऊन शनी तिकोनापेठ, लोहगड, सिंहगड आणि हे सगळे तुंग, तोरणाई ह्या सर्व किल्ल्यांवरती त्यांनी इथे येऊन शनी दर्शन घेऊन शनी ते सगळे देखभाल करायचे. ह्याचे कार्यक्रम 6 असायचे. शिवरात्र, महाशिवरात्र, पारणं, कार्तिकी एकादशी 2 असायच्या. एक वांगेषष्ठ असायची आणि त्रिपौर्णिमा ही मोठी थाटामाटानं ब्राह्मण सोहळ्यामध्ये साजरे करायचे. दीप लावायचे आणि वांगसट्टीला त्यांचं जेवण व्हायचं. त्यांना भोरचे राजे पंच सचिव यांच्यातर्फे दक्षिणा मिळायची आणि दिवाबत्तीला सुद्धा इथे अनुदान मिळायचं. ते 1973 पासून ते बंद झाले आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या इथं भाविक कमीत कमी 1-1.5 लाख 2-4 महिन्यामध्ये माणसं येऊन जातात दर्शनासाठी. तर सरकारने या मंदिराचा जीर्णोद्धारासाठी काहीतरी मदत करावा आणि पुरातन खात्याने याचा पाठपुरावा करून या माझ्या मंदिराला, या आमच्या पंचक्रोशीतल्या मंदिराला चा दर्जा देऊन मिळवावा अशी माझी पुजारीतर्फे, ग्रामस्थांतर्फे आणि पंचक्रोशीतर्फे नम्र विनंती आहे. नक्कीच नक्कीच.
आमच्यातर्फे जेवढं होईल आम्ही तेवढं या तुमच्या मेसेजला आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू. याचा 200 किलोचा घंटा आपल्या ताब्यात आहे, ट्रकच्या ताब्यात आहे. अच्छा. हा, याचा जिन्न उदार तो इथून बघा, इथून तो कळस दिसतो का, सोनेरी कळस, हा तो तिथं आहे. ओके. तर त्या मंदिरासाठी अण्णा जोशी आमदार होते. येथून त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी तिथे जीर्णोद्धार केलेला आहे. त्याच्यानंतर रुपताई रेखा त्यांनी 75,000 रुपये मंदिरासाठी आमदार निधीतून दिले. त्याच्यानंतर दिगंबर बेगडे आणि विश्वनाथ बेगडे यांच्या मार्गदर्शनातून हा तिथं ध्वजास्तंभ रवण्यात आलेला आहे. आणि अण्णा शेळके अण्णांनी 20 लाख रुपये आता सभा मंडपासाठी टाकले आहे आणि चालू काम आहे. ओके. याची देखभाल घेण्यासाठी सरकारने खूप मोठं इंटरेस्ट देऊन शनी आणि या मंदिराचा विरगुळ पडलेले आहेत, पडण्याच्या अवस्थेत आहे, यासाठी मदत करावी. नक्कीच आम्ही हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवू, सरकारपर्यंत पोहोचवू आपण. आणि लवकरात लवकर मी पण सरकारला विनंती करेल की लवकरात लवकर लक्ष देऊन काम पूर्ण करावे. पर्यटक आता कमीत कमी रविवारची 10-5 हजार लोक येतात. रविवारची, शनिवारची 4-5 हजार होतात, सोमवारची 2-1 हजार लोक येतात आणि इतर दिवशी आपले 400-500 लोक आहेच. हा, 2 महिन्यामध्ये फुल यात्रा इथले भरली जाते. पर्यटकांची सोय नाही काही. अच्छा. यासाठी गव्हर्नमेंटने आणि यासाठी पोलीस स्टेशननी सुद्धा मदत करतात. नक्की नक्की मदत व्हावी अशी नम्र विनंती. एकटा ग्रुप काय करू शकतो? नाही, बरोबर आहे. आणि एवढं सुंदर लोकेशन आहे आणि आपल्याला खास 3 महिने मे जून बरोबर ना, मे जून जुलै जुलैच्या 15 जात आहे. साधारण आपण 2 महिनेच पकडूया की मे 2-2.5 महिने आहेच आहे. एप्रिलला उघड पुरातन वारसा आहे जिथे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी इथे येऊन पूजा केली. मला असं वाटतं की ह्याचं म्हणजे एक जतन झालं पाहिजे व्यवस्थित आपल्या भारत सरकारकडनं. असं काय म्हणायचंय की हे लॉकिंग मध्ये मंदिर आहे. याचा संदर्भ लागत नाही, वाळू लागत नाही, सिमेंट लागत नाही, चुना लागत नाही, गुळ लागत नाही, त्याच्यात कुठलाही संदर्भ लागत नाही. अच्छा. पण हे पुरातन खात्यांचे असं म्हणण्यात आहे की 1200-1400 वर्षाच्या असावा. तर हा, एक असा हेमाडीपंथी एक माणूस आलेला होता. एक राजे कुठला तरी होता आपल्या भारतात. हा, ते उलट्या नागाच्या फडईचा खांब नाग अख्ख्या मंदिरामध्ये आहे. 26 खांब आहे, त्यातला उलट्या फडईचे नाग का असा. त्या राजांनी त्यावेळेला भारतामध्ये आपल्या ही मंदिर बांधावा असं त्यांचं संशोधन आहे. अच्छा. त्या संशोधनातून असं म्हणजे बरेच काळ 1400-1300 शतकातलं किंवा 1400-1500 शतकातलं आहे असं ते सांगतात. पण हे पुरातनच आहे, याच्यात काय रदबदल नाही, याच्यात काय नवीन नाही. शिवकाली म्हटलं असतं तर आपण चुना, खडी, वाळू ही लागली असते, पण पांडवकालीन मंदिर म्हणतात नाही. हा, आता हे जी चुना हे दिसतो आपल्याला हा मंडप, हे आमच्या पंचकृषीच्या लोकांनी किंवा कोणीतरी भाविकांनी हे तयार केलेले 10-5 पिढीच्या अगोदर झालेले, तरी आम्हाला ते समजणार नाही. अच्छा. 10-5 लोखंडी हे होता, सभा मंडप होता, इथून तिथून पत्र होते. 80 फुटाचं मंदिर आहे, 80-90 फुटाचं मंदिर आहे, त्याच्यावर अख्खी पत्र होती. पण हे 73 पासून जलसमाधी झाल्यापासून याचे सगळे विस्तृत झाले. नक्कीच तुमचं आहे की ना, आम्ही हा संदेश आहे ना लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवतो आणि सरकारपर्यंतही पोहोचेलच. म्हणजे आमच्या युट्यूबच्या चॅनल
तो दोस्तों यहाँ के पुजारी ने बहुत अच्छा इन्फॉर्मेशन दिया। फ़र्क सिर्फ इतना है वो मराठी में था, तो आई होप सबको समझ में आए और बहुत ही यूज़फुल इन्फॉर्मेशन था। ठीक है, और एक इम्पॉर्टेंट चीज़ था, जब भी आप किसी अच्छे लोकेशन पे जाते हो तो रिक्वेस्ट है आप सब लोगों से कि कचरा ना करें। ठीक है, तो आप देख सकते हो यहाँ पे ऐसे खूबसूरत जगह पे ऐसे कचरा फेंक दिया है, और यहाँ पे तो जमा करके रखा है, लेकिन कुछ जगहों पे प्लास्टिक की बॉटल्स यहाँ पे बिखरे हुए हैं। सो आई रिक्वेस्ट एवरीवन टू मेक श्योर दैट आप कचरा ना करें, अच्छा नहीं दिखता यार। ठीक है, और ये है वो मंदिर, ये इतना बड़ा पावना लेक। तो दोस्तों कैसा लगा आज का ब्लॉग? आई होप आपको अच्छा लगा होगा। हमेशा की तरह इस चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें, और चेतन के चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और कुछ भी आपको सजेस्ट करना हो या फिर कुछ नए आइडियाज़ आपको शेयर करने हो तो प्लीज़ हमें DM करें। इंस्टाग्राम पे भी हमको फॉलो करें। टिल देन बाय बाय, टेक केयर, सी यू।